जय भीम। 3 दिवसापूर्वी आमच्या भगिनीवर त्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या पतीला व ताईंना मारहाण झाली। या मारहाणीमध्ये एक पैशाचा माजूरपणा, जमिनीचा माजूरपणा याच्या जोरावर एका व्यक्तीने, कोणती राजन फराटे या व्यक्तीने हल्ला केलेला आहे। आणि त्या हल्ल्याचा निषेधार्थ सनी काकडे, आम्ही महादेव गायकवाड, विजय येवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी त्यांच्याबरोबर ठाम आहे। आसूमध्ये जी घटना घडलेली आहे त्यातला आरोपी अजून तात्काळ अटक नाही आणि ह्याच्यात काय थोडेसे कलम बाकी आहे, ते कलम अजून ह्याच्यात ॲड करणं गरजेचं आहे। तिने एक वाय म्हणून आहे तर तो ह्याच्यात ॲड करावा। आणि जर आमच्या ताईंना जर मनात अशी भीती वाटत असेल, या महिला सगळ्या भीतीमुळेच या ठिकाणी आलेल्या आहेत की तो व्यक्ती काही ना काहीतरी करण्याची दाट शक्यता आहे। आम्ही त्याला एक निवेदन असं या पद्धतीने तर दिलेलंच आहे, पण आमची एक मागणी आहे, जर आमच्या बायांना किंवा ह्या आसूतल्या बारक्या पोराच्या ना या तरुण मुलांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही त्या इथला अख्खं मंगळवारपेठ फलटण त्या आसूमध्ये येऊन आम्ही तिथं ठाण मांडू। जर गांभीर्याने दखल घेतली नाही, त्या आरोपीला तात्काळ आज 3 दिवस झालं तात्काळ त्याला अटक केली नाही तर आम्ही आसू बंद करणार। आसू फलटण, आसू बारामती हा टोटल बाहेर पडण्याचा मार्ग आम्ही रस्ता रोकोमध्ये बंद पाडणार। आचारसंहिता असला तरी आम्ही आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल, पण आमच्या माणसांना सुरक्षित ठेवणं आमचं काम आहे। आज तालुक्यातली माणसं आमच्याकडे बघून सुरक्षित आहेत। जर त्यांना जर एक गाव आणि एका वस्तीला एक घर जरी असेल तर त्या घराला, त्या कुटुंबाला संरक्षण आमचं असणार। तुम्ही विचार करू नका की एकटं घर आहे आणि एकटी वस्ती आहे, तिथलं कोण काय करतंय हा विचार अजिबात करू नका। एक गावातलं एका वस्तीला एक घर जरी असेल तरी त्याला आम्ही इथनं फलटणमध्ये हजारोंचा मॉप आम्ही त्या आसूमध्ये असेल किंवा जिथं घटना घडली आहे त्या ठिकाणी आम्ही येणार आहे। या घटनेमधील साहेब एससी ॲक्टच्या नियमानुसार जर आरोपी अटक होत नसेल, फरार घोषित करा। पोलिसांनी फरार घोषित करायचं आहे। ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस आरोपीला अटक करायचं असतं। जर अटक नाही केलं तर पोलिसांनी त्याला फरार करायचं असतं आणि जो तो सापडला नाही तर त्याची मालमत्ता सील करायची। आजच्या आज त्याची मालमत्ता सील करायची। ही तुम्ही माननीय डीवायएसपी साहेबांना आदेश करावं, त्याची मालमत्ता जप्त करण्यात यावी। जोपर्यंत तो अटक होत नाही, जोपर्यंत हजर होत नाही, तोपर्यंत त्याची मालमत्तेला त्याच्या बँक खात्याला घोटावण्यात यावं आणि त्याला तात्काळ कठोर शासन करण्यात यावं। त्याचबरोबर या कायद्याअंतर्गत ज्या शासकीय उपाययोजना आहेत त्या तात्काळ आत्ताच्या आत्ता 3 महिने पुरेल असं राशन साठा त्यांना द्यायचा आहे कुटुंबाला। ह्याचा तुम्ही आदेश करा। कायदा नीट वाचा, त्याच्यात काय काय उपाययोजना असतात त्या उपाययोजना या महिलांना, पीडित व्यक्तींना तात्काळ देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो आणि त्या आरोपीला तात्काळ अटक करण्याचा आदेश करण्यात यावा। जर अटक होत नसेल तर पुन्हा एकदा सांगतो त्याची मालमत्ता जप्त करण्यात यावी। जय भीम।